मित्रांनो, आपण सगळे एक गोष्ट मान्य करूया. माणूस जन्माला येतो तेव्हा एकटाच येतो आणि शेवटी जातो तेव्हाही एकटाच जातो. मधल्या काळात त्याला कुटुंब मिळतं, मित्र मिळतात, नाती मिळतात. पण खरी गोष्ट अशी आहे की जीवनाची खरी जबाबदारी आपल्यावर असते. ती कोणीच आपल्यासाठी उचलत नाही. आजच्या धावपळीच्या युगात माणूस नेहमी कोणीतरी सोबत असावं असं वाटतं. मोबाईलवर सतत कोणीतरी बोलावं, चॅट करावं, सोशल मीडियावर कमेंट्स याव्यात. आपण एकटे बसलो की आपल्याला अस्वस्थ वाटतं, कारण आपण एकटं राहायला शिकलोच नाही. माणूस हा स्वभावाने सामाजिक प्राणी आहे असं नेहमी सांगितलं जातं. पण खरी गोष्ट अशी आहे की माणूस कितीही लोकांमध्ये राहिला तरी त्याला काही गोष्टी स्वतःलाच एकट्याने पार पाडाव्या लागतात. जन्म एकट्याने, मृत्यू एकट्याने आणि जीवनाची खरी जबाबदारी एकट्यानेच घ्यावी लागते. पण आजही परिस्थिती पाहिली तर माणूस एकटा राहण्यापासून घाबरतो. त्याला नेहमी कोणीतरी सोबत असावं असं वाटतं. पण खरी ताकद कुठे आहे माहितीये का? ती आहे एकटं राहण्याची कला शिकण्यात. कारण जो माणूस एकटं राहून स्वतःला सांभाळू शकतो तोच जगात कुठेही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला उभं करू शकतो. एकटं राहणं म्हणजे एकाकीपणा नव्हे. एकटं राहणं म्हणजे स्वतःला ओळखणं. एकटं राहणं म्हणजे स्वतःच्या सोबतीत स्वतःला उभं करणं. लहानपणापासूनच आपण इतरांवर अवलंबून राहायला शिकतो. लहानपणी आई वडील सांभाळतात, मोठं झाल्यावर मित्रांची गरज भासते, नंतर संसार करताना जोडीदाराची अपेक्षा असते, वृद्धापकाळात मुलं आपल्या सोबत असावीत असं वाटतं. हे सगळं नैसर्गिक आहे, यात गैर काहीच नाही. पण खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण अत्यंत अवलंबून होतो. म्हणजे माझ्यासोबत कोणी नाही म्हणून मी काही करू शकत नाही असं वाटणं. ही विचारसरणी धोकादायक आहे, कारण ती आपल्याला दुर्बळ करते. खरं म्हणजे लोक कधी सोबत असतात, कधी नसतात, पण स्वतः सोबत आपण नेहमी असतो. आपल्याला एकटं राहण्याची भीती का वाटते? समाजात आपलं नाव, प्रतिष्ठा कमी होईल या भीतीने, लोक काय म्हणतील या विचाराने. एकटेपण म्हणजे दुःख असं चुकीचं गृहीतक. भूतकाळातील कटू आठवणींमुळे, भविष्याची अनिश्चितता, त्याचे परिणाम काय होतात? लोकांवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहतो, चुकीच्या नात्यांमध्ये अटकतो. कुणी आपल्याला सोडलं तर आपण पूर्णपणे खचतो, आयुष्यात निर्णय घेण्याची ताकद हरवतो. एकटं राहणं म्हणजे दुःख नव्हे, ताकद आहे. एकटं राहणं म्हणजे एकाकीपणा नाही. एकाकीपणा म्हणजे मन रिकामं वाटणं. पण एकटं राहणं म्हणजे मन स्वतःसोबत समृद्ध असणं. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्या विचारांशी आपण संवाद साधतो. आपले दोष, गुण, क्षमता, कमतरता हे सगळं आपण शांतपणे पाहू शकतो. एकटं राहणं आपल्याला आत्मविश्वास देतं. एकटं राहणं ही कमजोरी नाही, तर ती एक ताकद आहे. जगातील काही मोठ्या व्यक्तींची उदाहरणं. स्वामी विवेकानंद, ज्यांनी दीर्घकाळ एकटं राहून ध्यान केलं, आत्मबळ मिळवलं. गौतम बुद्ध, राजपुत्र असूनही एकटे जंगलात गेले, सत्य शोधलं. APJ अब्दुल कलाम, संपूर्ण आयुष्य एकटे राहिले पण संपूर्ण भारताचे मिसाईल मॅन बनले. संत तुकाराम महाराज, वारंवार सोसलेले आघात पण एकटं राहून अभंग रचले. हे सारे लोक दाखवून देतात की एकटं राहूनही आयुष्य महान होऊ शकतं. स्वतःची सोबत कशी एन्जॉय करावी? स्वतःशी बोला, आपल्याशी संवाद साधा, वाचन करा. एकटं असताना पुस्तक सर्वात मोठा मित्र ठरतात. निसर्गाशी जोडा. झाडं, आकाश, नदी, वारा हे सगळं आपल्याला एकटेपण विसरायला लावतात. ध्यान योग करा, मन शांत होतं, स्वतःशी नातं दृढ होतं. स्वतःसाठी ध्येय ठरवा, मग एकटं राहणं कंटाळवाणं वाटत नाही. नाती हवीतच, पण नात्यांशिवाय आपण जगू शकत नाही असं समजणं चुकीचं आहे. संसार असावा, पण संसारशिवाय आपण काहीच नाही असं समजू नका. मित्र असावेत, पण ते नसले तरी आपलं आयुष्य थांबू नये. लोक बोलतीलच, पण त्यांच्या बोलण्याने आपला मार्ग बदलू नये. नाती हे जीवनातलं सौंदर्य आहे, पण स्वतःसोबतचं नातं हे जीवनाची गरज आहे. एकटं जगण्यासाठी आत्मविश्वास कसा वाढवावा? लहान लहान निर्णय स्वतः घ्या. स्वतःच्या कमतरता स्वीकारा. लोकांवर कमी अवलंबून राहा. मी करू शकतो हा विश्वास मनात रुजवा. अपयश आलं तरी खचू नका, कारण तुम्ही एकटे उभे राहू शकता. आयुष्य बदलणारे 15 प्रभावी उपाय. दिवसातून 30 मिनिट स्वतःसाठी राखा. मोबाईल, इंटरनेट पासून थोडा वेळ दूर राहा.
एकटं प्रवास करण्याची सवय लावा. स्वतःचे छंद जोपासा. स्वतःच्या यशाचा आनंद घ्या. इतरांच्या तुलनेत स्वतःशी स्पर्धा करा. चुका मान्य करा आणि शिकून पुढे चला. लोकांच्या मतांना जास्त महत्त्व देऊ नका. गरज पडली तर नाही म्हणायला शिका. निसर्गात वेळ घालवा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्वावलंबन साधा. आध्यात्मिकतेकडे वळा. हसणं आणि आनंदी राहणं शिका. स्वतःवर प्रेम करा. एकटेपणातून होणारे फायदे कोणते? स्वतःची खरी ओळख पटते. मन शांत होतं. निर्णय घेण्याची ताकद वाढते. नाती निवडण्याची शहाणपण येते. कोणावरही अवलंबून न राहता जगण्याची ताकद मिळते. एकटेपणाचं आध्यात्मिक महत्त्व. भारतीय संस्कृतीत ऋषी, संत, साधू यांनी एकटे राहूनच ज्ञान मिळवलं. जंगलात जाऊन ध्यान केलं. एकांत साधून आत्मबोध साधला. स्वतःच्या आतल्या जगाशी नातं जोडलं. एकटेपणातून माणूस मी कोण आहे हा प्रश्न विचारतो आणि याच प्रश्नाचं उत्तर आयुष्याला खरंच समाधान देतं. मित्रांनो, आयुष्य आपलं आहे. लोक येत जात राहतात. काही कायम सोबत असतात, काही निघून जातात. पण एक व्यक्ती अशी आहे जी तुमच्या सोबत जन्मापासून मृत्यूपर्यंत असते. ती म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणूनच एकटं राहायला शिका. एकटेपणाची भीती सोडा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःसोबत आनंदी राहा. लक्षात ठेवा, जो माणूस एकटं राहायला शिकतो तो कधीच हरत नाही. कारण त्याची ताकद लोकांवर नाही तर स्वतःवर अवलंबून असते. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.